नमस्कार. आशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे बटाटे वडे. त्यासाठी 12 छोटे छोटे, काही मोठे असे 12-13 बटाटे घेतले. ते मी 4 शिट्ट्या देऊन उकडून घेतले. हे बघा, 4 मिरच्या घेतल्या हिरव्या. लसूण थोडासा जास्तच घेतलाय, म्हणजे चव येते भाजीला छान. आलं घेतलंय थोडं, आणि कढीपत्ता घेतलाय, आणि कोथिंबीर. आता हे कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं आणि लसूण हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. कढीपत्त्याचे 5-6 पानं त्याच्यात बारीक करताना घ्यायची आपल्याला, म्हणजे खूप सुंदर वास येतो त्याचा. आता आपण हे मिक्सरला एवढं बारीक करून घेऊया, आणि नंतर भाजी बनवणार आहोत आपण. बघा, आपण हे लसूण घेतलाय, हिरवी मिरची घेतली आहे, आलं घेतलंय, आणि जिरे घेतले त्याच्यामध्ये थोडे, 1 चमचाभर. आता हे सगळं बारीक केलं की ही पेस्ट मग आपण तेलात टाकणार आहोत. आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आपण. बघा, आपण हिरवी मिरची, आलं, लसूण याची पेस्ट बनवून ठेवली. आता हे बघा, एकदम बारीक छान. त्यात जिरे टाकलेले. ही बटाटे उकडून हाताने छान करून घेतली एकदम बारीक, त्याची सालं काढून. आता इकडं आपण तेल तापायला ठेवलंय. कढीपत्ता, कोथिंबीर कापून धुवून स्वच्छ ठेवली आहे. आता आपण सर्वात अगोदर मोहरी टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. हे बघा, अर्धा चमचा मोहरी टाकली मी. आता मोहरी चांगली तडतडू द्यायची अगोदर आपल्याला. मोहरी तडतडून झाली की मग आपण ही आलं लसूणाची पेस्ट त्यात टाकणार आहोत. हे बघा, आता मोहरी तडतडते छान. हे बघा, मोहरी तडतडली आपली. आता ही जी आले लसणाची पेस्ट आहे ही आपण अगोदर टाकून घेणार आहोत. एकदा तेल छान तापलंय. सर्व साहित्य बरोबर घेतलं की तेलात टाकल्या टाकल्या फोडणीचा सुंदर सुवास सुटतोय बघा. कढीपत्त्याची पानं, जिरं, त्याच्याने चव खूप सुंदर लागते. असा खमंग लागतो आपला वडे, बटाटा वडा. तेव्हा तेलामध्ये छान परतून परतून घेणार आहोत आपण हे असं. तेव्हा तेलामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट छान परतून घेतली. आता ब्राऊन कलर झालाय तिचा. आता आपण हिंग टाकून घेणार आहोत. हे बघा, अर्धा चमचा मी हिंग टाकलाय. हिंगाने पोटाला त्रास होत नाही, त्याच्यामुळे हिंग प्रत्येक भाजीला वापरायचं आपण. हे बघा, हळद अर्धा चमच्यापेक्षा जास्त टाकते मी हळद, कारण की आपली बटाटा भाजी छान पिवळे कलर दिसला पाहिजे. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी धना जिरा पावडर टाकून घेणार आहोत. हे बघा, अर्धा चमचा धना जिरा पावडर ही टाकून घेते मी. आता हे तेलामध्ये झालं परतून. आता त्याच्यानंतर सर्वात शेवटी कोथिंबीर आणि कढीपत्ता धुवून ठेवला आपण. आता हे टाकून घेणार आहोत शेवटी. खमंग वास सुटलाय त्याचा एकदम छान. हे बटाटे आपण चांगले करून ठेवले, हे आता त्यात ओतणार आहोत आपण.
आणि अगोदर थोडंसं टाकली त्याची पेस्ट, ते पूर्ण परतून घेणार आहोत आपण. बघा हळदीमुळे छान कलर आलाय त्याला. बटाट्याच्या फोडीने राहू द्यायची, बटाटे छान कुस्करून घ्यायचे म्हणजे गोळा छान येतो आपल्याला वडा करताना. ही बघा आपली भाजी तयार आहे. पण आपण शेवटी मीठ टाकून घेणार आहोत. हे बघा, आता मीठ आपल्या भाजी कमी जास्त किती आहे त्याप्रमाणे आपण मीठ टाकून घेणार आहोत. आता आपली भाजी परतते तोपर्यंत आपण हे बघा डाळीचं पीठ घेतलंय 2 वाट्या. त्याच्यामध्ये धना जिरा पावडर टाकून घेतलीये, मीठ घेतलंय आणि हळद घेतलीये. एवढं टाकून घेतलंय आपण सगळं. आता हे आपण हे पीठ भिजून घेणार आहोत. आता आपली भाजी तयार झाली बटाट्याची. हे बघ किती सुंदर दिसते भाजी. हे बघा आपण तेल तापायला ठेवलंय वडा करताना. तेल तापतंय आता. याच्यामध्ये आपण ओवा टाकलाय, मीठ, हळद. आपण हे बघा पीठ आपण कसं हे बघा असं भिजून घेतलंय. अर्धा ग्लास पाणी टाकलंय मी. 2 वाट्या आपलं डाळीचं पीठ घेतलंय. हे असं भिजून ठेवलंय. आता आपण लगेच वडा काढायला सुरुवात करतो. आपण बटाट्याच्या भाजीचे असे गोळे करून ठेवले. हा गोळा आपण तेल याच्यात पिठात बुडवायचा. तर तेल तापलंय आपलं. हे बघा हे पण असे तेलामध्ये टाकायची ती गोळी. खूप सुंदर वडा लागतो असा. तुम्ही करून बघा. आपलं घरचं बनवलेलं पौष्टिक असतं. त्यामुळे हॉटेलपेक्षा आपलं घरचंही छान बनवायचं आणि घरीच खायचं आपल्या. बघा आपला वडा किती सुंदर तयार झालाय. सोबत पाव आणि मिरच्या तळून ठेवल्याय. खूप सुंदर लागते असा वडा. तुम्ही